अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई यांनी नियोजन केलेलं आहे। वादळ बैलाचे मालक आपले जयदादा पाटील महाराष्ट्राचा लाडका सोन्या जयदादा पाटील यांचे वडील केशव बाबा आपल्याला भेटलेत। बाबा काय सांगा, स्वतः कार्यरत आहात त्याच्याबद्दल काय सांगा? आम्हाला या कार्यामध्ये असं आहे का असा कार्य कुठे झाला पण आपण बघला पण नाही। आता इथं कुस्ती पेलवायला आहे म्हणजे जुना अड्डा म्हणजे पोशेगाव नंतर नंबर लागायचा आपला ह्या मैदानाचा। ह्या मैदानामध्ये आज काही 1 महिना नियोजन केला होता ओसाडण्याच्या, त्या कारणाने ह्या तिकडे हिंद केसरी बैल या ठिकाणी आलेत। त्याच्यानंतर आलोच मी करत या ठिकाणी घरी जायलाच निघालेली, पण आमचा सुंदरची आता शर्यत आता 4च्या नंतर लागणार आहे म्हणून पुन्हा मी रिटर्न आली। एकदम चांगलाच आहे, मस्त आयोजन आहे। जवळजवळ 15,000 लोकांचं जेवण बनवले। कमिटी एकदम चांगलीच आहे। संदीप भाई माली आमचा एकदम चांगला माणूस आहे। आमचा अतिशय सुंदर कार्यक्रम होतो ना भविष्यात। जेवण तर एवढं चांगलं आहे, बोलून सुख नाही। काय सांगशील आज ओसटण्याला तुझ्या बैलालाच काय नाव आहे बैलाचा? ओसटण्याचा पहिल्यांदाच अड्डा आहे असा, एकदम म्हणजे महाराष्ट्रात बोला तरी चालेल असा पहिल्यांदाच मोठा अड्डा करतोय महाराष्ट्रामध्ये। आणि आमचा वासरू आता झाले 2-3 शर्यती जिंकल्यात आता ओसटण्याच्या अड्ड्यामध्ये। आता ही 4थी शर्यत आहे त्याची। काय नाव आहे? कान्हा नाव आहे। अजून कुठला तुमचा ऍड्रेस सांग? आता ऍड्रेस मलंगड कुंभारली, मलंगडच्या पायथ्याशीच आहे। ओके तर मित्रा, आजच्या शर्यतीसाठी तुला बेस्ट ऑफ लक। थँक्यू। त्यांचं देखील योगदान, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मागाशी सगळ्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व दिग्गज आपल्याला पाहायला मिळतात आपल्या व्यासपीठावरती। अहो रक्तदान करायचे सगळ्यांना, रक्तदान करायला नम्रतेची विनंती आहे। एकही महोत्सव आपल्याला पाहायला मिळत नव्हता आणि हा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। त्या महोत्सवाच्या माध्यमातून जरूर मैदानाचं भूमीचं पूजन पाहायला मिळतं। भूमीवरती बैलप्रेमी सेवाभावी संस्था यांच्याकडून जेवणाची सोय झाली आहे। त्याच्यामध्ये इथे जेवण बनवणं चालू आहे आणि लोक पण तिकडे जेवतात सगळी। तर आपले दादा पण आहेत आणि मस्तपैकी जेवणाचा तडका देत आहेत आणि जेवण सुद्धा तयार करतात। हे सुद्धा आपलं भाग्याचं कार्य आहे, कारण की आपली मोठी संस्था आहे, त्याच्यामध्ये आपलं काम चालू आहे। आणि बघू शकता तुम्ही डाळीचं सुद्धा आहे आणि या साईडवर तडका मारतात आपले दादा। दादा सुद्धा खूप धन्यवाद दादा। दादा सुद्धा भेटलेले। दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? पहिला तुमचं नाव, प्रथम नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा। सतीश मात्रे माझं नाव आहे, मी भालगावरून आलोय आणि उत्कृष्ट नियोजन आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आणि संदीप भाई माली आणि त्यांचे सहकारी। आज सर्वप्रथम आपल्याला एवढा मोठा कार्यक्रम आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वप्रथम
महिलांना मान मिळालाय. आपण आज पुरुष वर्गासह शर्तींसाठी येत होतो आणि आज महिलांना सुद्धा आमंत्रित केलं. हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम आणि परत लक्की ड्रॉचा सुद्धा कार्यक्रम ठेवलाय त्यांनी. आणि सर्वप्रथम म्हणजे जेवणाचं सुद्धा आपलं नियोजन आज त्यांनी केलेलं आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? खूप अभिमानाची गोष्ट आहे की महिलांना सुद्धा इथं आज एंट्री भेटली, प्रवेश भेटला. हळदी कुंकूचा समारंभ झाला की त्याच्यामुळे त्यांना जो लकी ड्रॉ, त्यांना जे मानाची जी पैठणी तिचा मान मिळाला. आणि मी जेवणाचं नियोजन ते बघत आहे की एवढी पब्लिक, एवढी लोक असताना जे इतके उत्कृष्ट नियोजन करतात, खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांना जेवढे आपण शाबास केली तेवढी थोडीच आहे. आणि रात्र मित्रांनो, ही सर्व मंडळी आपल्या ज्या महापूजेचा प्रसाद आहे त्याचा आनंद घेत आहेत. तर सर्व मंडळी तुम्ही बघू शकता. हे पण मंडळी आहेत आपली, जेवत आहेत सर्व. हे पण दादा आहेत, ते जेवण चालू आहे सर्वांचा. तर हे सर्व पूजेसाठी आले होते मित्रमंडळी. आणि दादा काय सांगशील, आजचं नियोजन कसा पद्धतीचं वाटतं तुला? सुंदर नियोजन आहे. हो. आणि जेवणाचा वगैरे आनंद कसा वाटतो तुला? एकदम आता बघू, आता साथ घेऊ. आणि आज शर्ती पण आहेत, कुस्त्या पण आहेत आणि महिलांसाठी कार्यक्रम पण आहेत. काय सांगशील त्याबद्दल? एकदम मस्त वाटते आज. महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम दिला तर सुंदर आहे. हो. तर नक्कीच मित्रांनो, जेवणाचा आनंद घ्या आणि खुश राहा. धन्यवाद. आपल्यासमोर दादा आहेत, सगळे कुस्ती शौकी आणि कुस्तीपटू आपल्या समोर ते बसलेले आहेत. दादा काय सांगाल आजच्या आयोजनाबद्दल? जेवत असाल तुम्ही, काय सांगाल जेवणाबद्दल? काय सांगाल? जेवण तर एकदम चांगलाच आहे, मस्त आयोजन आहे. जवळजवळ 15,000 लोकांचं जेवण बनवले. कमिटी कमिटी ते एकदम चांगलीच आहे. संदीप भाई माली आमचा एकदम चांगला माणूस आहे, आमच्या जीवा भावाचा माणूस आहे. चला तर तुम्हाला जेवताना त्रास नाही देत. आणि आपण आपले दादा आहेत, परत कुस्तीपटू आहेत. दादा काय सांगाल? चांगलं आहे नियोजन कुस्तीचा आणि हे पण चांगलं केलेलं आहे. बैलगाडा क्षेत्रात एकदम अतिउत्तम सर्व करून ठेवलेलं आहे. म्हणजे आयोजन एकदम एक नंबर झालेलं आहे. आणि आज एवढी लोक आज या महोत्सवाला झालेली आहे आणि चांगलं आयोजन करून. तर नक्कीच आपण दादांची कुस्ती जेव्हा चालू होतील तेव्हा सुद्धा मुलाखत घेणार आहे. नक्कीच. दादांना नक्कीच बघा. अजून एक दादा आपले सांगाल एक मिनिट आलो. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन एकदम चांगलं झालेलं आहे. नियोजन आणि जेवणाबद्दल काय सांगाल? जेवण खूप चांगलं आहे. एक नंबर. कमिटी बद्दल काय बोला? कमिटीने चांगलं काम केलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही घटना घडली. ओके, थँक्स. धन्यवाद. जेवणाचा आनंद घ्या. एकदम अतिशय सुंदर कार्यक्रम होतो ना भविष्यात. जेवण तर एवढं चांगलं आहे, बोलून सुख नाही. एवढं सुंदर कार्यक्रम म्हणजे आज आनंद आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यात प्रत्येक कार्यक्रम आहे, बँड पथक आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू, कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ज्या घटना घडल्या नव्हत्या, पहिल्यांदा ही घटना घडली. योगायोग असा आहे की बैलगाडा शर्यत आणि कुस्ती स्पर्धा एकत्र होत आहेत. आणि आज आपल्याला सर्व गोष्टींचा आस्वाद एकत्र घ्यायला भेटणार आहे. एकत्र आणि सर्व महाराष्ट्रातील जे लाल मातीचा खेळ आहे तो इथे बघायसाठी भरपूर मंडळी उपस्थित झाली. दादा तुमचं नाव सांगा आणि परिचय सांगा. गणेश पाटील, राष्ट्रीय पंच, सापाडगाव, कल्याण. कुस्तीचे राष्ट्रीय पंच आपल्या सोबत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि लवकरच आपण त्यांना भेटणार आहोत. ते म्हणजे कुस्ती जेव्हा चालू होतील तेव्हा कुस्तीमध्ये त्यांची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला सपोर्ट दिल्याबद्दल. थँक्यू. आणि आपले आणि आता आपल्या कोसरीचे आपले दादा आहेत, त्यांचं पण नाव दादा तुम्ही एकदा सांगा. गुरु शनिवार भोयर काकडवाल. आणि शुभेच्छा कशा द्याल आपल्या या नियोजनासाठी? शुभेच्छाचं काय आहे विचारूच नका या कार्यक्रमाचा. म्हणजे आनंद लाभला आणि सर्वांचे मनसुखता पूर्ण झाले. सर्व व्यवस्थित काम करून घेतला आणि सर्व व्यवस्थित नियोजन पार पाडला. चालेल दादा, धन्यवाद तुमचं. दादा काय सांगशील, आज एवढा महोत्सव आपला चांगला होतोय, जेवणाबद्दल काय सांगशील? एक नंबर. आणि आपल्या कमिटीच्या नियोजनाबद्दल काय सांगशील? नमस्कार. आज आपल्या भागामध्ये किंवा मुंबईमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम पार पडतोय. काय सांगाल त्या कार्यक्रमाबद्दल? छान कार्यक्रम, छान चाललंय.
आणि आज आपल्याला बैलगाड्या शर्यती सुद्धा असतील आणि प्रथमतः त्यात कुस्ती सामने असतील, महिला मंडळाचा हळदी कुंकवाचा समारंभ आणि परत आपली भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे. भोजनाची व्यवस्था खूप छान झाली, सुंदर झाली आणि स्वतःचा माझा बैलगाडा आहे. स्वतःचे माझे बैल सुद्धा पळायला आलेले आहेत. तुमचं नाव परिचय सांगा ना. माझं नाव सत्यवती विद्याधर भोईर, राहणार कुंडेवाल. कुंडेवाल का? हा, म्हणजे आपला जो सर्जा आता 42 पळतोय. आणि नक्कीच मित्रांनो लक्षात ठेवा, आज आपल्या आजी आई आहेत, त्यांनी सांगितली आपल्याला माहिती. आणि आज कार्यक्रमाला काय सांगाल? आपल्या या मुंबईची कमिटी एवढी स्ट्रॉंग आहे, त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आज नियोजित केलेला आहे. आज माझ्या लग्नाला 30 वर्ष झालीत. असा कार्यक्रम मी कुठेही पाहिला नव्हता, पण हा प्रथम कार्यक्रम बघितलाय. हा खूप छान चाललाय आणि सुंदर चाललाय. म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमतः आपल्याला एवढा मोठा कार्यक्रम बघायला मिळाला आणि त्याचा आस्वाद म्हणजे सर्वांनी घेतलेला आहे. आणि आज बैलगाडा शौकीन असतील आणि आपल्या महिला वर्ग असेल, तो सर्व काही आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. महिला उपस्थित आहेत. सर्व घरातली कामं वगैरे टाकून आज शौकीन शर्यती वगैरे बघायला आलेल्या आहेत सर्व महिला. तर काय आलं की मागच्या वेळेचा इंटरव्ह्यू चालू होता दादांचा, तेव्हा पण बोलले होते की जेव्हा कोणती मोठी खरेदी होते, जेव्हा कुठला बैल घ्यायचा असतो त्यावेळेला तुम्हाला विचारूनच केला जाता व्यवहार. तर त्याबद्दल काय सांगाल? कारण की दादांचा जेव्हा आपला सर्जा सुद्धा घेतला तेव्हा पण त्यांनी बोलले होते की आमच्या मिसेसला मी विचारलं तेव्हाच आमचा व्यवहार फिक्स झाला. त्याबद्दल काय सांगाल? मलाही बैलांची खूप आवड आहे. स्वतः मी बैलांची खरेदी करते, बैल पारखते, बैल बघून घेते आणि मी मिस्टरांना सांगते. आता शंभू घेतला ना, मी पंढरपूरच्या बाजाराला गेली होती, म्हणजे दर्शनाला गेली होती. तिथे आम्हाला असं समजलं इथे बैल आहे. मुलगा, मी, माझी मुलगी असे आम्ही गेलो होतो तिकडे आणि सुनकुट होती माझ्यासोबत. आम्ही तिकडे गेलो होतो आणि समजलं इकडे बैल आहे. मग आम्ही ते व्यवहार केला बैलाचा. त्यांनी आम्हाला प्रथम 25 लाख सांगितले होते. 25 वरनं आमचा मग 10.5 लाखाला व्यवहार झाला शंभूचा. म्हणजे आपला जो वारसा आहे, म्हणजे आपला परंपरागत चालत आलेला वारसा बैलगाड्याचा, तो तुम्ही स्वतः जपताय? स्वतः जपते मी, स्वतः जपते आणि मलाही खूप आवड आहे त्याच्यातली. आणि आपल्या घरातल्यांचं म्हणजे बाकी नाही, घरातल्यांचाही मला सर्वांचा सपोर्ट आहे. आणि दादांपाठी तेवढाच तुम्ही हातभार क्षेत्रासाठी. तर आई धन्यवाद. मी काय बोलतो की जेव्हा तुम्हाला हे जे बैलगाडी क्षेत्राबद्दलचा नाद लागला, तो किती वर्षाचा असल्यापासून लागला? नाही, मला लग्न झाल्यापासून हा शौक लागलाय. कारण माझ्या मिस्टरांना दुसरा कसलाच रेशन नाहीये, खाण्यापिण्यापासून पण नाही. फक्त एक ते चिकन मटन हेही खात नाही ते. फक्त त्यांना जे तेव्हा ते 15 वर्षाचे होते ना, तेव्हापासून त्यांना हा शौक आहे बैलांचा. दावणीला पाहिजेच. आणि याच्या पुढे माझी सून पण चालवेल आणि माझा मुलगाही पुढे चालवेल. कारण की आई विद्याशेठ भोईर कुंडेवाल हे नाव आम्ही आजपासून नाही तर भरपूर दिवसापासून आपल्या पनवेल किंवा रायगड क्षेत्रामध्ये ऐकत आलेलो आहे. त्यामुळे आई तुमचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि आयोजनाला काय शुभेच्छा द्याल? आजच्या आयोजनाला मी खूप सुंदर आणि छान आणि सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आज एवढा महोत्सव चालू केलाय, जेवणाचा वगैरे नियोजन आहे आज या ठिकाणी. चांगली आहे. भारतीय केसरी म्हणजे जुना अड्डा म्हणजे पोशेगाव नंतर नंबर लागायचा आपला ह्या मैदानाचा. ह्या मैदानामध्ये आज काही एक महिना निवेदन केला होता ओसाडण्याच्या. त्या कारणाने ह्या तिकडे हिंद केसरी बैल या ठिकाणी आलेत. याच्यानंतर आलोच मी करत या ठिकाणी, पण या मंडळीचा निवेदन व्यवस्थित पहिल्यापासूनच असायचा. आजचा तर लईच आनंद आहे. आज इतका आनंद आहे का 4च्या नंतर कुस्त्या पण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. 4च्या नंतर कुस्त्या आता तिकडे गाणी चालू आहेत आणि सुंदर गाड्या अशा पळतात या ठिकाणी. आणि ह्या आयोजकाचा असा नेम आहे का बघा एक फाटीत पण मनुष्य नाही, म्हणजे अशा असल्यानंतर बैलाला पण खुल्ला पळायला मिळतोय ना. बाबा आम्ही उघड्याला होतो त्यावेळेला तुमचं आम्ही पहिल्यांदा प्रथम या ठिकाणी आलोच मीच करायचो त्या वेळेला. माझ्यानंतर फुलावरे होता या ठिकाणी आणि मीच असायचो. आलोचमेंट करताना
व्यवस्थित म्हणजे आपला टायगर केसरी बैल, हिंद केसरी बैल, छोटा बैल, सर्वांचा आनंदाचा खेळ असतो. मनुष्य जो बैल पालतो तो हौशी करताच पालतो. आपल्याकडे पण बैला होती, अजून पण आहे बैला आपले आल्यात या मैदानामध्ये. आपला पोरगा बघतो या ठिकाणी. त्याबद्दल मी तुम्हाला माझ्यातर्फे ह्या ठिकाणी सुंदर मैदान भरल्याबद्दल माझ्यातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. आमचा बैल आहे इथे सुंदर म्हणून, मी पहिल्यांदाच आले इथे बघायला. निशा दिनेश गावण, उरण मधले. हो, मी आता घरी जायलाच निघालेली, पण आमचा सुंदरची आता शर्यत आता 4च्या नंतर लागणार आहे म्हणून पुन्हा मी रिटर्न आली. हो, मी सकाळपासूनच आले. आमची पूजा पण होती इथे बैलगाडा शर्यतांची. तर मग आमचा बैल इथे आता येणार आहे सुंदर म्हणून आता जायची इच्छा नाही झाली घरी, पुन्हा मी आले रिटर्न. बस, बाकी काय. शर्यतीचा आनंद तुम्ही घ्या. तुम्हाला पण शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. जय श्रीराम. काय सांगाल आजच्या आयोजनाबद्दल? एकच नंबर. फिंगर गोरे, गोऱ्याला कोरे ना मामीला घोरे. आपल्यासमोर दादा तुमचा परिचय सांगा, नाव सांगा, गावाचं नाव सांगा. मी रविकांत हरी पाटील, राहणार गोलावी. काय सांगाल आजच्या आयोजनाबद्दल? आजचा 31 जानेवारीचा जोरात आता आहे. हा पहिला हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, त्याच्यानंतर लावणी होती, बेंड बाजा होता आणि या अड्ड्याची मजा वापस येणार नाही असा अड्डा झाला. आजच्या तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि आपल्या बैलगाड्याच्या मुंबई क्षेत्रामध्ये कधी हा आयोजन झाला होता का? असा कधीच झाला नाही, पहिल्यांदा झाले. त्याच्यामुळे सगळे उत्सवामध्ये आलेले आहेत. त्याचा आस्वाद तुम्ही कसा घेतला? चण्याची डाळ एकदम व्यवस्थित खाली, एकदम जेवण भाजले. जसे आपल्या घरचे कार्यक्रम होत असतात तसंच झाला हा कार्यक्रम वाटतोय. आता बाबा आहेत, बाबा तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? कार्यक्रम मस्त झाला. तुमचं नाव सांगा. शांताराम गोपाळ ठाकरे. कुठले? ढोकळे. काय सांगाल आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा कार्यक्रम कधीच बघितला नाही, आज पहिल्यांदाच आज बघितला. बैलांना सुद्धा मान मिळालेला आहे आमच्या बैलगाडी क्षेत्रात. आणि काय सांगाल तुमचा अनुभव या बरोबर आहे. म्हणूनच नाव आहे ते म्हणजे आपला सुलतान बैल, भालगावचा सुलतान बैल आणि त्याचे मालक आहेत. दादा तुमचं नाव सांगा एकदा. राजेश यशवंत पावसे, भालगाव. आणि आज आपल्या भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये सर्वात मोठं बैलगाडा महोत्सव आज आयोजन केला आणि त्याचं सर्व काम वगैरे चालू आहे. तुम्ही बघताय, काय वाटतं या महोत्सवाबद्दल? या महोत्सवाबद्दल म्हणजे आता महिनाभर झाला ते तयारी चालू आहे महोत्सवची. महोत्सव तर एकच नंबर झालंय, असं कधी कुठे झालं नाही, पहिल्यांदा असं झालंय. कारण की महाराष्ट्राच्या मातीतले खेळ बैलगाडा आणि कुस्ती दोन्ही खेळ जे आज आपल्याला रंगताना दिसतात इथं. दोन्ही खेळ रंगताना दिसतात. संध्याकाळी कुस्त्या चालू होणार आणि नृत्य पण आहे. ते आता सांस्कृतिक हळदी कुंकू लेडीजचं झालं, त्यांना मोठमोठे बक्षिसं भेटली. आता स्कूटी गाडी पण आहे. म्हणजे सर्वप्रथम मान जो मिळालाय तो कुठल्याही बैलगाडा क्षेत्रात मिळाला होता आणि आपल्या मुंबई अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुंबई ठाणे पालघर यांनी आयोजन केल्यानिमित्त महिलांना सुद्धा आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज बोलवण्यात आला आणि त्यांचा कार्यक्रम सुद्धा करण्यात आला. त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, महिला आल्यात, महिलांचं पण खूप प्रोत्साहन आहे. म्हणजे महिलांना पण शर्यतीचं. आता कसं घरच्या लेडीज पण आमच्या घरी गेलो का बैल जिंकून गेला का आरती करतात, त्याला भाकर भरवतात. आज महिलांचा पण सहभाग भरपूर आहे दादा. कारण की जर आपण कधी शर्यतीला येत होतो, आपण एकटे येत होतो किंवा आपली पुरुष मंडळी येत होती, आज आपला परिवार सुद्धा आलाय सोबत. त्याच्याबद्दल काय सांगाल? आज आमचं सगळ्यांचा परिवार आलाय. एवढं छान वाटतंय का आमची फॅमिली सर्व आले आणि सर्व इकडे तिकडे आहेत, ते पण खुश आहेत. त्यांना पण असं वाटतं आज समोरून शर्ती बघतात, ते मजा करतात, खूप एन्जॉय करतात. पोरवाला आल्यात, नाहीतर ते घरी डायरेक्ट आपल्या मोबाईलवर नाही तर युट्यूबवर टीव्हीवर लाईव्ह बघतात. आज त्यांना लाईव्ह बघायला भेटलं म्हणजे. तर मित्रांनो, आपण लाईव्ह महोत्सव जसे बघत असतो तसाच हा आपला बैलगाडी महोत्सव आज भरलेला आहे. आणि आज सर्वच कार्यक्रम, एक असेल जेवण असेल किंवा हळदी कुंकूचा समारंभ असेल, कुस्त्यांचे जंगी सामने असतील, परत आपल्या बैलगाड्याच्या जंगी शर्यती. आणि दादाने आपल्याला दिला माहितीबद्दल दादांचा धन्यवाद.
धन्यवाद तुमचं पण. आणि दादा सुलतान मधला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की तो मुंबईमध्ये खरंच चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि तुम्हाला आणि आपण एक दिवस नक्कीच आपण गोट्याला भेट देऊ तुमच्या आणि नक्कीच आपण तुमच्याशी चर्चा करू. धन्यवाद. चालेल, धन्यवाद, थँक्यू. तर दादा आपण आता आपल्या महोत्सवामध्ये बैलगाडी महोत्सव आपल्या सर्वप्रथम मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडलेला सर्वात प्रथम महोत्सव आहे आणि आज आपल्या एवढं सर्व एवढी व्यवस्था केली, काय सांगाल याच्याबद्दल? खूप आनंद वाटतोय आणि मी बोलतो ठाणा रायगड पालघर कमिटीची मी धन्यवाद करतो का असा महोत्सव हा दरवर्षी उपलब्ध करावा जनसमुदायासाठी. आणि या महोत्सवाला सर्व ठाणा रायगड पालघर मुंबई हे लोक आलेत, सर्व आमच्या महिला भगिनी आहेत. खूप आनंद वाटतो की सर्व समावेशक आहेत लोक. जेवणाचा तुम्ही आस्वाद घेतला, जेवणाबद्दल काय सांगाल? खूप छान जेवण झालंय आणि खूप लोक बसले आहोत. इतकी गर्दी आहे की कोणाला जागा भेटत नाही तरी पण बसल्यात आणि या महिला भगिनी आहेत आमच्या. सर्वांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी मेहनत खूप आहे. सर्व ठाणा रायगडचे लोक आहेत, ते रात्रंदिवस इथं हे केलेलं आहे, कष्ट करतात आणि त्याच्यामुळं हा आपल्याला व्यासपीठ बघायला आणि आज एवढी भव्य दिव्यता आज आपल्याला बघायला भेटते त्याच्या निमित्ताने. हो चालेल दादा, धन्यवाद. तुमचं नाव सांगा आणि तुमच्या गावाचं नाव सांगा. मी ज्ञानेश्वर वायले, मी वसार गावावरून आलोय आणि आमचा परिसर आहे, मलंगर परिसर आहे. सर्व इथे आज आनंदाचं वातावरण तुम्ही बघितलेलं आहे आणि तुम्ही लाभलेल्या त्या आनंदाच्या वातावरणात तुम्ही सहकार्य केले. जयदादा पाटील महाराष्ट्राचा लाडका सोन्या जयदादा पाटील यांचे वडील केशव बाबा आपल्याला भेटलेत. बाबा काय सांगाल आयोजनाबद्दल? चांगला खूप सुंदर आणि पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिल्यांदा झाला. महाराष्ट्राच्या मुंबईची शान म्हणून या कार्यक्रमाला ओळखलं जाईल. हो नक्कीच. आणि आज आपल्या इकडं नाण्यावरती 20 ते 30 हजार लोकांचं जेवण, म्हणजे सर्वांना असं आहे की शर्तींना आलो कधी कुठली गरज लागते. आज आपल्या इथं भोजन, परत कुस्तींचे कार्यक्रम, हळदी आरोग्य शिबिर आहे आणि परत महिलांसाठी सर्व कार्यक्रम आयोजित केला गेला. महिलांसाठी कार्यक्रम एक नंबर. आपण कुठे जातो महिलांसाठी खूप सुंदर आणि चांगला आयोजन. बाबांचे धन्यवाद. तर आता आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. गणेशराव पाटील रांजणवाली, तालुका भिवंडी. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई विभागात एवढा मोठा कार्यक्रम भव्य दिव्य बैलगाडा महोत्सव आज पार पडतो आणि आज आपल्या इथं नाही बोलता 20 ते 30 हजार लोकांचं जेवण सुद्धा चालू आहे आणि तुम्ही तिथं स्वतः कार्यरत आहात, त्याच्याबद्दल काय सांगा? आम्हाला या कार्य म्हणजे असं आहे का असा कार्य कुठे झाला पण आपण बघला पण नाही. आता इथं कुस्ती पेलवण आहे, सर्व महिला मंडळाचा खेळ आहे, काय नाही इथं आता शर्ती आहेत, म्हणजे इथं चांगली गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हटलं तर रक्तदान शिबिर सुद्धा, जेणेकरून आपण रक्तदान करून जे गरजवंत असतील त्यांना रक्तही देऊ शकतो. त्याच्याबद्दल काय सांगाल? आपला काय आपली जसे उमेर आहे आपली, समजा जसा माणसाजवळ ताकद तसा देवण त्याला काय होले कोणाला. आज तुम्ही शर्ती क्षेत्रामध्ये काम करताय. आज तुम्ही मला वाटतं नाण्यावरती 20 ते 25 वर्ष झाले काम. 40 वर्ष. या 40 वर्षामध्ये तुम्ही कधी हा कार्यक्रमाचा अनुभव घेतला? हे कधीच भेटला नाही मला, पहिली वेळ भेटला. आणि काय वाटतं आपल्या मुंबई क्षेत्राबद्दल? मुंबई कल्याण बेवडे तालुक्यामध्ये युवा क्षेत्र म्हणजे पनवेल का एकदम शांत एकदम वातावरण आणि चांगला झाला आहे. वादळ बैलाचे मालक काय बोलशील की आजचा जो महोत्सव आहे आपला मोठा बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठा महोत्सव मुंबई मधला, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच चांगलाच महोत्सव आहे, कारण आजपर्यंत हा कार्यक्रम असा कुठेच झाला नाही. महाराष्ट्रात पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून आणि आज घरातली महिला मंडळ किंवा सर्व नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि तुम्ही बघता भरघोस पब्लिक या कार्यक्रमाला आली. चांगलं वाटतंय. असंच कार्य उत्तरोत्तर प्रत्येकाने करत राहावं, चांगलं वाटेल. आणि की आपला या कार्यक्रम कधी झाला नाही असा होता, कारण की मुंबईमध्ये आपण बघू शकतो बिंजोडला थोड्या पाठी होत्या, पण असा मोठा एवढा जंगी कार्यक्रम कधी झाला नाही. नक्कीच नाही झाला, पहिल्यांदाच आहे आणि पहिल्यांदा त्याच्यासाठी आपण बैलगाडा महोत्सव म्हणून नाव दिलं आहे. त्या कार्यक्रमाला सत्यनारायणची पूजा वगैरे, जेवण, महिलांचा कार्यक्रम जे झाले त्याच्यासाठी आपण बोललो की बैलगाडा महोत्सवच आज झाला एक. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई यांनी नियोजन केलेलं आहे आणि सर्व सातारा कराड भागातले जेवढे महाराष्ट्रामधील जेवढे नामांकित शेतकरी अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहेत त्यांना सर्वांना आमंत्रित करून हा कार्यक्रम आम्ही पार पाडला. चालू आहे कार्यक्रम आणि मेन म्हणायला गेलो तर महिलांचा खूप मोठा सहभाग इथे कार्यक्रम होम मिनिस्टरचा असेल
लकी ड्रॉ आहे, स्कूटी आहे, पण त्याच्यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक बरेच कार्यक्रम आहेत. असे कार्यक्रम ठेवण्यात आणि बाजूला बैलगाडा शर्यत पण आहे. आता खूप मोठं नियोजन बैलगाडी संघटनेने केलेलं आहे. तर दादा तुम्ही एक गोष्ट मला सांगा, आज आपण स्वतः येत होतो बैलगाड्या क्षेत्रात, स्वतः येत होतो, पण आज तुम्ही फॅमिलीला घेऊन आलात, त्याच्याबद्दल काय सांगा? 100% आज मी आईला, माझ्या मिसेसला, सर्वांना आज घेऊन आलेलो आहे. त्यांनी पण आज बघितला हा कार्यक्रम. त्यांनी बघितल्याच्या नंतर ते आज आम्ही घरी गेल्याच्या नंतर आम्हाला बोलतीलच का बा तुम्ही जे आज परत करतात हे खूप चांगली गोष्ट करत आहेत, असं आज मलाही असा अंदाज वाटतोय. कारण खूप मोठा कार्यक्रम आज आपला पार पाडलेला आहे. आणि तुम्ही आज या कार्यकारिणीचे खजिनदार सुद्धा आहात, त्याबद्दल काय सांगा? काय ना, आता कसं आलंय, कसं आहे तुमच्याकडे जबाबदारी सर्वात मोठी जबाबदारी आपले अध्यक्ष संदीप भाई यांनी खूप मोठी जबाबदारी घेतलेली होती आणि ती आम्हाला प्रत्येक टायमाला सांगत होते आपण खूप मोठा कार्यक्रम आपला होणार आहे, खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. आणि तो आज पार पाडला आणि जबाबदाऱ्या बऱ्याच जणांना वाटून दिल्या होत्या. त्यांनी प्रत्येकाने ज्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत आणि आज कार्यक्रम चांगल्यारीत्या पार पडतोय. आज आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी बैलगाडा महोत्सव आज साजरा होतोय, एवढा लोकांचा प्रतिसाद बघताय, एवढी आज लोक जर आपल्या कार्यक्रमामध्ये जर भोजन किंवा बैलगाडी क्षेत्र सर्व करत असेल तर एक आनंद काय सांगाल तुम्ही? 100% आज आम्हालाही आनंद झालाय का आज महिला वर्गांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आणि जे बैलगाडी क्षेत्रात जे पुरुष मंडळी म्हणजे पुरुष मंडळी जी आहेत ती या क्षेत्रामध्ये नाही आहेत, पण ते आज हा कार्यक्रम बघितल्यावर नक्कीच आम्हाला असं वाटतंय का बैलगाडी जे हौशी आहेत त्यांचे नक्कीच गुणगान गातील. आणि हा रायगड, ठाणा, मुंबई यांनी हा सर्वांनी कार्यक्रम केला आणि त्याच्यामुळं ते सर्व लोक आहेत आणि महिला आहेत त्या खरंच नाव काढतील असं मला आज वाटतंय. आणि आज स्वतः या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पण हातभार लावताय, म्हणजे जेवणाची व्यवस्था बघताय त्याबद्दल? नाही, कसं आलं थोडंसं पुरुष मंडळी पहिले जेवत होते आणि महिलांचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर महिलांनाही जेवण थोडी गर्दी झाली, त्याच्यामुळे हँडल करण्यामध्ये जर असं पहिलं आम्ही सर्वांना सांगत होतो महिलांना जेवण द्या, जेवण करू द्या. पहिले जेवण भरपूर आहे, अजून 10-15,000 लोक जेवतील एवढं जेवण आता परत शिल्लक आहे. अजून कमीत कमी 20,000 लोकांचं जेवण केलं होतं यांनी संघटनेने. तर दादा संघटनेचे सुद्धा आभार आणि तुमचे सुद्धा आभार की आज आपण एवढा मोठा पर्व आपल्या इकडे बघायला भेटला. आज सर्वच महाराष्ट्रामधून लोक आपल्या इथे आलेली आहेत आणि त्यांना सुद्धा आज बघून म्हणजे एक मनाला भव्य असं वाटलं असेल का बाबा मुंबईमध्ये पण एवढं मोठं नियोजन होऊ शकतं. तुमचे आणि कमिटीचे सुद्धा धन्यवाद.